आपल्या शाळेमध्ये जी हजेरी आहे त्या हजेरी पटावर जेवढे विद्यार्थी वर्गनिहाय असतील तेवढेच विद्यार्थी या डॅशबोर्डवर असले पाहिजेत। नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। युडास प्लस चा हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तो सर्वांना उपयुक्त होणार आहे आणि त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। तत्पूर्वी माझं आपणास निवेदन आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करावं आणि हा व्हिडिओ आवडला तर त्या व्हिडिओला लाईक पण करावं आणि एखादी गोष्ट एखादी संकल्पना जर समजली नाही तर कमेंट करायला विसरू नका। तर चला मग आपण सुरू करूया। हे युडास प्लस चं डॅशबोर्ड आहे। लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल वर क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन येणार आहे। इथे आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे, गो वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला 4 महत्त्वाच्या मॉड्यूल्स वर चर्चा करायची आहे। पहिलं मॉड्यूल आहे लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी अँड मॅनेजमेंट, दुसरं मॉड्यूल आहे प्रोफाइल अँड फॅसिलिटी, तिसरं मॉड्यूल आहे टीचर मॉड्यूल आणि चौथं सर्वात महत्त्वाचं मॉड्यूल आहे स्टुडंट मॉड्यूल। या चारही मॉड्यूल वर आज आपण चर्चा करणार आहोत। हा आहे स्कूल डायरेक्टरी आणि युजर मॅनेजमेंट, याचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि आपल्या शाळेचे जे सध्याचे मुख्याध्यापक आहेत त्या मुख्याध्यापक यांचं नाव आणि त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर अचूक करून घ्यायचा आहे। त्यासाठी लॉग इन वर क्लिक करावं लागेल। इथे शाळेचा युडास कोड, पासवर्ड, कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचा आहे आणि लॉग इन केल्यानंतर जी स्क्रीन येईल त्या स्क्रीन मध्ये जाऊन मुख्याध्यापक यांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अपडेट करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर जे रिस्पोंडेंट आहे त्यांचा पण मोबाईल नंबर आणि नाव अपडेट करायचा आहे। ही अत्यंत महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आहे मित्रांनो। युडास प्लस म्हणजे अॅक्युरेसी आणि अॅक्युरेसी साठी प्रत्येक बाब महत्त्वाची आहे आणि त्यातला पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे शाळेचे जे मुख्याध्यापक प्राचार्य आहेत त्यांची नावं आणि त्यांचा मोबाईल नंबर अचूक करून घ्यायलाच पाहिजे। याबाबतचा व्हिडिओ आपण एज्युकेट भारतच्या माध्यमातून बघू शकता, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रोफाइल आणि फॅसिलिटीज, यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर परत एकदा लॉग इन स्क्रीन येणार आहे। शाळेचा युडास कोड, पासवर्ड, कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन स्क्रीन येईल आणि यामध्ये बघा मित्रांनो एक इम्पॉर्टंट अलर्ट आलेला आहे। शाळेचा प्रोफाइल आणि फॅसिलिटी मॉड्यूल 15 फेब्रुवारी 2025 ला क्लोज होणार आहे आणि त्यामुळे आता मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर केंद्र प्रमुख आणि बीआरसी स्टाफ यांची एक महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती म्हणजे जे प्री फिल्ड डीसीएफ आहे ते प्री फिल्ड डीसीएफ डाउनलोड करायचे आहे, त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि ती प्रिंट गट साधन केंद्रावर एकत्र आणून केंद्र प्रमुख आणि बीआरसी स्टाफ यांच्या मदतीने तपासून घ्यायचे आहेत आणि हे काम करायला आपल्याला अत्यल्प वेळ आहे। या कमी वेळेमध्ये आपण हे काम करू शकतो। सर्व मुख्याध्यापक यांनी याची प्रिंट काढावी, केपी यांच्या मदतीने ती बीआरसी ला सबमिट करावी आणि बीआरसी ला सर्व एकत्र बसून ती प्रपत्र तपासून मुख्याध्यापक यांच्याकडे उपलब्ध करून देऊन ती तपासून घ्यावी। तर हे प्रपत्र कसं डाउनलोड करायचं यासाठी आपल्याला प्रोफाइल अँड फॅसिलिटीज वर क्लिक करावं लागेल। इथे आपल्याला वेगवेगळे सेक्शन्स पाहायला मिळतील। हे सर्व सेक्शन्स आपण वन बाय वन ओपन करून घ्यायचे आहेत आणि यामधली सर्व माहिती एकदा करेक्ट तपासून घ्यायची आहे, मुख्याध्यापक यांनी तपासायची आहे आणि त्यानंतर खाली आल्यानंतर डिटेल रिपोर्ट कार्ड जो आहे यावर क्लिक करायचा आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ डाउनलोड होईल। तो पीडीएफ आपल्याला डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर तो पीडीएफ एकदा आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे, त्याची एक प्रिंट काढून ती प्रिंट गट साधन केंद्रामध्ये सबमिट करायची आहे आणि त्या ठिकाणी केंद्र प्रमुख, गट साधन केंद्राचे सर्व स्टाफ यांनी एक दिवस कॅम्प अरेंज करून हे सर्व प्रपत्र तपासून ती माहिती युडास प्लसच्या पोर्टलला अपडेट करायची आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जो सेक्शन 6 आहे 1.5.1 टू 1.5520 हा जो स्कूल सेफ्टी आणि अदर पॅरामीटर्स आहेत हा सेक्शन आपल्याला तपासून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पीजीआय इंडिकेटरचा जो पार्ट आहे तो पार्ट पण तपासून घ्यायचा आहे। शाळेमधील वर्गखोल्या, टॉयलेट फॅसिलिटी, फिजिकल फॅसिलिटीज या सर्व बाबी आपल्याला तपासून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर इथे एक नवीन टॅब ऍड झालेला आहे इनकन्सिस्टन्सी डिटेल्स, यावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये कुठे काय समस्या आहे त्या समस्या आपल्याला या ठिकाणी पाहता येतील। त्यासाठी राईट साइडला सिलेक्ट इंडिकेटर टॅब आहे, जी काही समस्या असेल ती समस्या आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। इथे वेगवेगळे इंडिकेटर्स दिलेले आहेत, ते सर्व इंडिकेटर्स आपण वन बाय वन चेक करू शकता किंवा ऑल सिलेक्ट करून आपल्या शाळेमध्ये जो इनकन्सिस्टंट डाटा आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा जो पार्ट आहे आणि तो म्हणजे टीचर मॉड्यूल। या मॉड्यूल वर आपल्याला क्लिक केल्यानंतर शाळेचं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग
लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक स्क्रीन येईल। या ठिकाणी क्लिक हिअर जो आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक असतील ती संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। जर कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर असतील तर ती संख्या या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जे शिक्षक आपण नोंदवलेले आहेत त्या शिक्षकांची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। आपल्या शाळेमध्ये आजच्या रोजी जेवढे शिक्षक असतील ते सर्व शिक्षक या ठिकाणी आले पाहिजेत। जर शिक्षक शाळा सोडून गेलेले असतील, रिटायर्ड झालेले असतील किंवा इतर कारणाने ते शाळेतून बाहेर गेलेले असतील तर त्या शिक्षकांना ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायचं आहे आणि जे शिक्षक आपल्या शाळेमध्ये नव्याने आलेले असतील त्या शिक्षकांना इम्पोर्ट स्टाफच्या माध्यमातून त्यांना इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे एक आपल्याला टॅब पाहायला मिळते ती म्हणजे मॅप टॅब। या मॅप टॅब वर क्लिक करून आपल्या शाळेचे जे करंट HM आहेत त्यांचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे आणि अपडेट करायचं आहे। आणि जोपर्यंत आपण हे अपडेट करणार नाही तोपर्यंत आपल्या शाळेचं काम फायनलाइज होणार नाही, ते पेंडिंग राहील। आणि त्यासाठी आपल्याला स्कूल डॅशबोर्ड वर जावं लागेल आणि इथे आपल्याला मार्क कंप्लीटेड आहे की नाही याची खात्री करायची आहे। आणि जर मार्क कंप्लीटेड नसेल तर मात्र आपल्याला मॅप वर जाऊन शिक्षकांचं नाव सिलेक्ट करून अपडेट करायचं आहे। मॅपिंग कशी करायची याबाबतचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी तयार केलेला आहे, तो आपल्याला एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये पाहता येईल। त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की या ठिकाणी जे शिक्षक आपण एंटर केलेले आहे त्या शिक्षकांचा आधार व्हॅलिड झालेला आहे की नाही याची आपल्याला खात्री करायची आहे। आणि जर शिक्षकांचा आधार किंवा नॉन टीचिंग स्टाफचा आधार जर व्हॅलिड झालेला नसेल तर त्या शिक्षकांचा आधार गट साधन केंद्राच्या डेटा एंट्री ऑपरेटर किंवा ब्लॉक MS कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना तो सबमिट करायचा आहे। ते त्या शिक्षकांचं आधार व्हॅलिडेशन करून घेतील। सर्व शिक्षकांचं आधार व्हॅलिडेशन झालं पाहिजे, सर्व शिक्षकांची माहिती अचूक आली पाहिजे, सर्व शिक्षक नोंदवले गेले पाहिजेत। एकही शिक्षक या पोर्टल पासून वंचित राहता कामा नये, कारण आपल्याला UDAS प्लस चा डेटा ऍक्युरेट करायचा आहे। जिल्ह्यातच नव्हे तर राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर भारत सरकार एज्युकेशनल प्लॅनिंग साठी या डेटाचा उपयोग करत असतो आणि त्यामुळे ही संपूर्ण माहिती महत्वाची आहे। आणि मित्रांनो आता आपण जाऊया महत्वाच्या पोर्टल कडे, ते आहे स्टुडंट मॉड्यूल। या स्टुडंट मॉड्यूलच्या लॉग इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्याला शाळेचं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर एक स्क्रीन येणार आहे आणि या स्क्रीन मध्ये आपल्या शाळेचे जे युजर आहेत किंवा शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी आपल्याला अकॅडमिक इयर 2024-25 वर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर परत एकदा स्कूल इन्फॉर्मेशन आपल्या समोर येते आहे आणि ही इन्फॉर्मेशन तपासून घ्यायची आहे। शाळेची कॅटेगरी, शाळेचा क्लास, शाळेचा टाईप, शाळेचं मॅनेजमेंट, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, त्याचबरोबर लँग्वेज ग्रुप या सर्व बाबी तपासून घ्यायच्या आहेत। अत्यंत महत्वाचा हा पार्ट आहे आणि UDAS प्लस मधला सर्वात महत्वाचा पार्ट आहे। क्लोज वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी शाळेची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आणि ही माहिती आपल्याला तपासून घ्यायची आहे। परंतु मित्रांनो इथे आपणास मी एक महत्वाचं पत्र शेअर करतो आहे आणि हे पत्र MPSP मुंबई कार्यालयाचं पत्र आहे आणि या पत्रामध्ये एक महत्वाची सूचना दिलेली आहे। इयत्ता 2री ते 12वी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची न्यू एंट्री याबाबतची सूचना आहे। यापूर्वी सुद्धा ही सुविधा देण्यात आलेली होती, परंतु अनेक शाळांचे विद्यार्थी अजूनही पोर्टलला आलेले नाहीत। साधारणतः महाराष्ट्रामध्ये 3 लाख विद्यार्थी कमी दिसत आहेत। भारत सरकारने जी सुविधा सुरू केलेली होती ती सुविधा बंद झाली होती, पण परत एकदा ती सुविधा सुरू झालेली आहे। 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे। राज्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना विनंती आहे की आपण तात्काळ गट साधन केंद्राला भेट द्यावी, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड घेऊन जावेत आणि विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी आणि त्याचबरोबर नोंदणी करतानाच त्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करून घ्यावी। तर हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण वाचू शकता। त्या पत्राची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देतो आहे। वेळ कमी आहे आणि काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी राज्यातील सर्व पर्यवेक्षी यंत्रणा, मुख्याध्यापक, शिक्षक आणि BRC स्टाफ या सर्वांनी मिळून हे काम आपल्याला अत्यंत वेगाने करायचं आहे। तर मित्रांनो चला मी पुन्हा एकदा पोर्टल कडे येतो आहे। UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलचा हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे। याला आपण UDAS प्लसच्या स्टुडंट पोर्टलचा डॅशबोर्ड म्हणतो। या डॅशबोर्ड मध्ये आपल्याला शाळेची एनरोलमेंट पाहायला मिळेल, शाळेमध्ये मुलं किती, मुली किती, ट्रान्सजेंडर किती ही सर्व संख्या पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये जे वर्ग आहेत आणि त्या वर्गामध्ये मुलं मुली हे जे बायफर्केशन आहे ते पाहायला मिळेल। आपल्या शाळेमध्ये जी हजेरी आहे त्या हजेरी पटावर जेवढे विद्यार्थी वर्गनिहाय असतील तेवढेच विद्यार्थी या डॅशबोर्ड वर असले पाहिजेत। एकही विद्यार्थी जास्त नसावा आणि एकही विद्यार्थी कमी नसावा। जर विद्यार्थी कमी
कमी असतील तर आपल्याला इम्पोर्ट मॉड्यूलच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करावं लागेल। विद्यार्थी इम्पोर्ट कसा करावा याबाबतचे अनेक व्हिडिओ मी ऑलरेडी तयार केलेले आहेत, ते आपण बघू शकता। एखादा विद्यार्थी जास्त आपल्या पोर्टलवर दिसत असेल तर तो विद्यार्थी आपण ठेवू नये, त्याला तात्काळ ड्रॉपबॉक्स मध्ये टाकावं किंवा त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्स मध्ये पाठवावं। अनेक शाळांमध्ये असं पाहायला मिळतं की विद्यार्थी शाळेमध्ये नाहीत परंतु ते पोर्टलला आहेत, त्या विद्यार्थ्यांना आपण पोर्टलला ठेवून इतर शाळांचं नुकसान करणार आहात आणि ते नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यंत्रणा यांनी या डॅशबोर्डची प्रिंट घ्यावी आणि हजेरीची प्रिंट घ्यावी किंवा शाळांना भेटीचं आयोजन करावं, शाळेत भेट द्यावी, हा डॅशबोर्ड आणि शाळेची हजेरी तपासावी। जे जे विद्यार्थी अतिरिक्त आहेत त्यांना बाहेर काढावं आणि जे विद्यार्थी नाहीत त्यांना इम्पोर्ट करावं आणि त्याचबरोबर जर ते विद्यार्थी इम्पोर्ट होत नसतील किंवा त्यांना इम्पोर्ट करता येत नसेल तर आपण डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर किंवा ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा डेटा एंट्री ऑपरेटर यांना संपर्क करावा, ते तुम्हाला इम्पोर्ट करण्यास मदत करतील। सर्व प्रयत्न करून जर विद्यार्थी इम्पोर्ट होत नसतील तर मग आपल्याला तालुका स्तरावर विद्यार्थ्यांची न्यू एंट्री करण्याची सुविधा दिलेली आहे, त्या सुविधेचा लाभ घ्यावा आणि ही सुविधा फक्त 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत उपलब्ध राहणार आहे आणि त्यामुळे सर्वांनी अत्यंत सिरियसली या पत्राकडे लक्ष द्यावं आणि या पत्राप्रमाणे 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपल्या शाळेचा डॅशबोर्ड अचूक करून घ्यावा। विद्यार्थी असतील तर त्याला इम्पोर्ट करावं, एक्स्ट्रा असतील तर त्याला ड्रॉपबॉक्स मध्ये टाकावं, नसतील तर न्यू एंट्री करून घ्यावी। मित्रांनो, ज्या महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सर्व ऍक्टिव्हिटीज वर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण या चॅनलला आजपर्यंत भरभरून प्रेम केलेलं आहे। पुनश्च माझी विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा। सर्वांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करण्याची आता वेळ आलेली आहे, कारण युडॅस प्लस 2024-25 आता काही दिवसांमध्येच क्लोज होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बदल करण्याची कोणतीही संधी मिळणार नाही आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे युडॅस प्लस 2025-26 मध्ये न्यू एंट्री टॅब मिळण्याची शक्यता नाही आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थी आपण नोंदवून घ्यावा। एकही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावा। व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि जे काही कमेंट्स आपले असतील ते कमेंट्स आपण अवश्य लिहावे। सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।